मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो काय 19वा हप्ता आहे त्याबाबत एक मोठी खुश खबर समोर आलेली आहे। तर हा पीएम किसान योजनेचा 19वा जो हप्ता तो कधी येणार व किती येणार, कोणाकोणाला येणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, पीटी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजेच येणारी प्रत्येक नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचून जाईल। आपण या चॅनलवरती नेहमी सरकारी योजना व शेतीविषयक योजनाच्या विषयीची नवनवीन अपडेट्स नेहमी देत असतो। तर मग आपला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सध्याची एक मोठी अपडेट अशी आहे, शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे। तर मग आता 19व्या हप्त्यासाठी आपल्याला जे काय शेतकरी ओळखपत्र लागणार आहे की नाही याबाबतची सुद्धा माहिती आपण पुढे बघणारच आहोत। तर मग मित्रांनो, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार येथून वाटप केला जाणार आहे। तर या अगोदर असं सांगण्यात आलं होतं की पीएम किसानचा 19वा जो हप्ता आहे तो त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्या शेतकऱ्याकडे ओळखपत्र असेल। परंतु आता सध्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी खूपच गर्दी होत असल्यामुळे ते जे शेतकरी ओळखपत्राचं जे पोर्टल आहे ते खूपच सध्या हँग होत आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना हे ओळखपत्र काढण्यासाठी खूपच अडचणी येत आहेत। तर अशी परिस्थिती पाहता पीएम किसान 19व्या हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे जे ओळखपत्र बंधनधारक नाहीये, इथं मुद्दा लक्षात घ्या। जर आपल्याकडे सध्या ते शेतकरी ओळखपत्र नसेल तरी सुद्धा आपल्याला पीएम किसानचा 19वा हप्ता या ठिकाणी आपल्याला मिळणारच आहे। शेतकऱ्यांनो, आपल्याला अजिबात काळजी करायची गरज नाही। पीएम किसानचा जो 19वा हप्ता आहे तो आपल्या खात्यात जमा होणारच आहे, म्हणजे 24 फेब्रुवारी नंतर आपल्या खात्यात जमा होणार आहे। तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर आपल्या जवळच्या माहिती सेवा केंद्रात जाऊन शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे शेतकरी ओळखपत्र कसे काढायचे व त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे त्याबाबत सुद्धा आपण एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे। आपण जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती आपण क्लिक करून तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, ही होती आपली आजची माहिती। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पीएम किसान योजनेबाबत काही अडचण असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।